Now we start fourth lesson geometric construction. आपण चौथा चॅप्टर सुरू करूया भौमितिक रचना. Now to start this lesson, first we take some basic constructions like perpendicular bisector लंब दुभाजक, angle bisector कोन दुभाजक, and to draw similar angle congruent angle म्हणजेच एकरूप कोन काढायला आपण शिकूया. तर मी सुरुवात करतो पहिल्या एक्झाम्पलपासून. तर फर्स्ट एक्झाम्पल इज ड्रॉ अ सेगमेंट पी क्यू ऑफ लेंथ 7.2 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट. म्हणजे आपल्याला 7.2 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड पी क्यू काढायचा आणि तो दुभागायचा आहे. ही बेसिक कन्स्ट्रक्शन करताना मी पट्टी, पेन्सिल आणि कंपस याचा यूज करणार आहे. तर सुरुवातीला फर्स्ट वी ड्रॉ 7.2 सेंटीमीटर सेगमेंट पी क्यू यूजिंग स्केल. ऑलवेज स्टार्ट फ्रॉम झिरोपासून आपल्याला 7.2 पर्यंत जावं लागेल. ओके, मी याला नाव देतो पी क्यू. नाव वी हॅव टू ड्रॉ बायसेक्टर. बायसेक्टर काढताना मी कंपसचा यूज करणार आहे आणि या कंपसमध्ये वी टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स and we draw arc on opposite side of this segment. ह्या पी क्यूच्या ऑपोजिट साईड आपण दोन आर्क ड्रॉ करूया. ठीक आहे, मी हे दोन आर्क ड्रॉ केले. त्याच्यानंतर डिस्टन्स तेच ठेवायचं. वी टेक क्यू ॲज द सेंटर अँड वी कट दिस टू आर्क्स. मी ह्या आर्क्सला कट करतो. ओके, समजा कट झाले नसतील तर आपण तो आर्क मोठा करू शकतो. अँड देन we join these two intersecting points. हे दोन पॉईंट जे आहे आपण पट्टी पेन्सिलच्या साहाय्याने जॉईंट करूया. सो दिस इज कॉल्ड परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. फक्त आपण आता काय करूया की ते एक परपॅन्डिक्युलरचा सिम्बॉल मांडूया अँड इट इज बायसेक्टर. सो वी शो इट बाय इक्वल पार्ट्स अँड वी कॉल दिस पॉईंट ॲज यम. मी या पॉईंटला यम म्हणतो. ओके, so this is the method to draw perpendicular bisector. आता सेकंड कन्स्ट्रक्शन जी आहे बेसिक कन्स्ट्रक्शन ती आहे ड्रॉ अँड अँगल ऑफ 65 डिग्री अँड बायसेक्ट इट. म्हणजे आपल्याला 65 अंश मापाचा कोन काढायचा आणि तो दुभागायचा आहे. मग पहिल्यांदा आपल्याला कोन काढावा लागेल. मग तो कोन काढताना मी काय करणार आहे तर पहिल्यांदा मी एक बेस काढतो. पट्टी पेन्सिलचा वापर करतो. अँगलची आपण एक बाजू काढूया. आता इथं नाव दिलेलं नाही, आपण नाव देऊ शकतो. सपोज मी याला म्हणतो BC. ठीक आहे, त्याच्यानंतर मी डीचा वापर करतो प्रोटॅक्टरचा आणि 65 अंश मापाचा कोन कन्स्ट्रक्ट करतो. सो वी टेक बी ॲज द सेंटर. आपण व्यवस्थित डी लावायचा आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला मापं मोजता येतात. पण नेहमी मोजताना सपोज वी काउंट ॲट पॉईंट बी. सो स्टार्ट फ्रॉम पॉईंट सी. आणि समजा मी सी पाशी कोण कॅल्क्युलेट करत असेल तर मला बी पासून स्टार्ट करावा लागेल. नाव वी काउंट ॲट बी. सो वी टेक बी ॲज द सेंटर अँड वी काउंट 60. सो 0, 10, 20, 30, 40, 50 and 60 and after 60 there is 65. so this is point. okay, तो 65 डिग्रीचा अँगल असेल. लक्षात आलं. आता हा 65 डिग्री अँगल मी कन्स्ट्रक्ट करतो. 65 डिग्रीचा अँगल मी कन्स्ट्रक्ट केला. वी कॉल दिस इज ए. मी याला ए म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर टू बायसेक्ट दिस अँगल we take some distance in compass. approximately distance घ्यायचे. we take B as the center and we cut these two sides of the angle. ह्या अँगलच्या दोन साइड्स मी कट करतो. then we take these two sides as a center and we take some distance approximately. परत अंतर घ्या आणि ह्या अँगलच्या आतमध्ये एक आर्क ड्रॉ करायचा आणि हा दुसरा पॉईंट सेंटर यूज करायचा आणि ह्या आर्कला कट करायचा. ओके, म्हणजे आपल्याला हा जो इंटरसेक्शन पॉईंट भेटला तो पॉईंट आणि हा बी पॉईंट वी हॅव टू जॉईन दिस सेगमेंट
सो वी गेट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. हा आपल्याला अँगल बायसेक्टर मिळाला. म्हणजेच हा अँगल बायसेक्टर जो असतो तो त्या अँगलचे दोन इक्वल पार्ट करतो. मीन्स दिस बायसेक्टर डिवाइड्स द गिवन अँगल इंटू टू इक्वल पार्ट्स. ओके. सिमिलरली वी टेक अनदर कन्स्ट्रक्शन ऑफ अँगल बायसेक्टर. परत आपण एक अँगल बायसेक्टर बघूया. फक्त आपण नाव वी टेक ऑब्ट्यूस अँगल. एक्झाम्पल आहे, ड्रॉ अँड अँगल ऑफ ABC इज इक्वल्स टू 125 डिग्री अँड बायसेक्ट इट. 125 अंश मापाचा कोन काढायचा आहे आणि तो आपल्याला दुभागायचा आहे. तर परत आपण एक अँगलचा एक साईड ड्रॉ करूया, त्याची बाजू आपण काढूया. मी ह्या साईडला नाव देतो, वी कॉल इट इज सपोज YZ म्हणूया आपण. देन वी कन्स्ट्रक्ट 125 डिग्री ॲट पॉईंट Y. ओके. मी आता पहिल्यांदा बरोबर त्याला मॅच केला 90 डिग्रीला. आता 125 डिग्री मला वायपासून काउंट करायचा. सो इथून मी स्टार्ट करणार झेडपासून. 0, 10, 30, 90 इथं आहे बघा. मग 100, 110, 120 आणि 120 आणि 30च्या मध्ये जो आहे तो 125. ओके. देन वी कन्स्ट्रक्ट दिस सेगमेंट. This is 125 degree. I call it is point X. Now we have to draw bisector. आत्ता आपण जी मेथड केली होती त्याच मेथडने परत मी बायसेक्टर काढणार आहे. म्हणजे मी काय करणार, तर वी टेक Y ॲज द सेंटर अँड वी ड्रॉ आर्क ऑन टू साइड्स ऑफ द अँगल. ह्या अँगलच्या दोन्ही बाजूंवर वी ड्रॉ आर्क. देन वी टेक दिस 2 ॲज अ सेंटर. मी याला सेंटर म्हणतो अँड वी ड्रॉ वन आर्क. त्यानंतर याला सेंटर डिस्टन्स तेच ठेवायचं. वी ड्रॉ दिस अनदर आर्क विच इंटरसेक्ट द प्रिव्हियस आर्क. म्हणजे पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा मी दुसरा आर्क ड्रॉ केला. लक्षात आलं. पहिल्यांदा इथून आपण आर्क ड्रॉ केला एक आणि नंतर या पॉईंटपासून. आणि मग हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो इंटरसेक्शन पॉईंट आणि Y आपण जॉईंट करूया. So this is bisector. Suppose I call it is W. So YW is bisector of angle XYZ. ठीक है. Then we have to draw next example. Draw a congruent angle of angle ABC. Angle ABC चा आपल्याला एकरूप कोन काढायचा आहे. मग मी पहिल्यांदा काय करणार आहे, मी एक नॉर्मल एक अँगल ड्रॉ करतो. सपोज दिस इज अँगल. मी त्याचं माप वगैरे काही घेत नाही, फक्त एक अँगल मी कन्स्ट्रक्ट करतो. आय कॉल इट इज ABC. ओके. आता मला ह्या ABCचा एक अँगल ड्रॉ करायचा आहे, कॉन्ग्रुएंट अँगल. मग कॉन्ग्रुएंट अँगल कन्स्ट्रक्ट करतानाची मेथड काय आहे, तर फर्स्ट वी ड्रॉ वन साइड ऑफ द अँगल. आपण एक साइड काढूया. सपोज मी याला म्हणतो B डॅश अँड C डॅश. ओके. त्याच्यानंतर मला ह्या अँगलचा कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा ABCचा. वी यूज कंपस टू ड्रॉ कॉन्ग्रुएंट अँगल. सो वी टेक B ॲज द सेंटर. Bला मी सेंटर म्हणतो. वी टेक सम डिस्टन्स इन कंपस अँड वी कट दिस टू साइड्स ऑफ द अँगल. आपण एक आर्क ड्रॉ करूया. ओके. तेवढंच मेजर आपण कंपसमध्ये घ्यायचं आहे, मेजर बदलायचं नाही. वी टेक B डॅश ॲज अ सेंटर अँड वी ड्रॉ आर्क. सेम त्याच अंतराचा त्याच मेजरचा वी ड्रॉ वन आर्क. ओके. देन वी कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट. हा एक पॉईंट जो आहे आणि हा दुसरा पॉईंट. वी टेक डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट्स. मग मी इथं सेंटर म्हणतो, इथपर्यंत एक अंतर घेतो, कंपसमध्ये मी मोजलं. त्यानंतर मी हा सेंटर म्हणतो, तेवढा अंतर घेतो.
आणि मी ह्या आर्कला कट करतो. ठीक आहे. आणि हा पॉईंट आणि बी डॅश हे दोन पॉईंट आपण जॉईंट करून घेऊया. आपण स्केल यूज करू आणि तो पॉईंट जॉईंट करूया. मी स्केलने हा बी डॅश आणि तो इंटरसेक्टिंग पॉईंट हे दोघं आपण जॉईंट केले. सो दिस इज ए डॅश बी डॅश सी डॅश. याचाच अर्थ आपण असं लिहिलं आहे की अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल ए डॅश बी डॅश सी डॅश. म्हणजेच आपण कॉन्ग्रुएंट अँगल एकरूप कोन काढलेले आहेत. ओके. अशा पद्धतीने वी टेक सम बेसिक कन्स्ट्रक्शन in this lesson, because using this basic construction we have to make construction of similar triangles and construction of tangent segments.